पहाटे 6 वाजता महेश मोटारसायकलवरून ड्युटीसाठी जात असताना सुमारे 25 वर्षाच्या अनोळखी विवाहित महिलेने लिफ्ट घेण्यासाठी हात पुढे केला आणि महेशने सांगितले की मी फक्त अर्धा किलोमीटर पुढे जाईन, त्यानंतर मी डावीकडे माझ्या कंपनीकडे जाईल. महेशनेही कंपनीचा ड्रेस घातला होता. ती बाई म्हणाली, प्लीज मला तुमच्या बाईकवर तुम्ही जिथे वळण घ्याल तिथेच कॉर्नरला सोडा. महेशने तिला गाडीवर बसण्याचा इशारा केल्यावर ती बाई म्हणाली, लवकर चला. अर्धा किलोमीटर गेल्यावर महेशने मोटारसायकल डावीकडे वळवली आणि महिलेला खाली उतरवले. ती बाई म्हणाली, प्लीज मी तुमचा मोबाईल 1 मिनिट वापरू शकते का? महेशने त्याचा फोन दिला. महिलेने एक नंबर डायल केला आणि 2-3 शब्द बोलून फोन ठेवला आणि थँक्यू म्हणत फोन परत महेशला परत केला. महेश आपली ड्युटीवर जाऊन आपल्या कामात व्यस्त झाला. दुपारी 2 वाजता पोलीस महेशच्या लोकेशनवर पोहोचले आणि महेशला त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात आणले. महेश सोबत त्याचे 8-10 साथीदारही पाठोपाठ पोलीस ठाण्यात आले. महेश हा कंपनीत चांगला स्वभाव आणि कष्टाळू कर्मचारी होता. त्यामुळे महेशच्या मदतीसाठी काही वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहोचले. नंतर ज्याला कळले ते हळूहळू पोलीस ठाण्यात गाठू लागले. इतकी माणसं पाहून पोलिसांची वागणूक थोडी नरमली. मोठ्या कष्टाने महेश पोलिसांच्या हातून निसटला, पण त्यासाठी महेशने 20,000 रुपये लाचखोरीत खर्च केले. जीव वाचला तर लाख मिळतील. वास्तविक महेश विरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा हेतू होता, कारण महेशचा शेवटचा कॉल त्या महिलेच्या पतीच्या फोनवर होता. प्रत्यक्षात त्या महिलेचा 7 वाजता मृत्यू झाला. पोलीस महेशला खुनी मानत होते, पण 6:30 वाजता महेशने कंपनीत बायोमेट्रिक हजेरी नोंदवली होती आणि तसेच अनेक लोक महेशच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत होते. वास्तविक पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यामुळे ही महिला कोणालाही न सांगता घरातून रस्त्यावर आली आणि महेशच्या दुचाकीवर स्वार झाली. तिने महेशचा फोन वापरला नसता तर कदाचित महेशचा झालेला त्रास टाळला असता. मित्रांनो, फार चांगुलपणा कधीही बरा नसतो आणि सत्कर्मही विचार करूनच केले पाहिजे.